आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे शिल्पाने खूपच मोठा धमाका केलेला असतो। ही शिल्पा आता इकडे आनंदीच्या जवळजवळ जीवावरच उठलेली असते। तिला घालून पाडून बोलणं, त्याचबरोबर तिचा अपमान करणं, तिला घरातली कामं सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी ती करते। खाली पाणी सांडलेलं असतं ते पुसायला लावत असते आणि नेमकं त्याच वेळेला आता खुर्चीवर बसते आणि तिला चप्पल पुसायला लावते। आता चप्पल त्या मळलेल्या फडक्याने पुसू नकोस म्हणून सांगत असते। स्वतःच्या हाताने तू माझी चप्पल पुसायची आहेस असं सुद्धा सांगत असते। आणि त्यावेळेला आता आनंदीकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो। आनंदी मात्र आता इकडे तिची जी चप्पल जी आहे ती चप्पल इथे आता स्वतःच्या साडीच्या पदराने पुसायला सुरुवात करत असते। जेव्हा आनंदी ती चप्पल पुसत असते त्यावेळेला मात्र इकडे आता इथे शिल्पाला फारच जास्त आनंद होत असतो। शिल्पा तिला आता इकडे घालून पाडून बोलत असते, शिव्या देत असते, शाप सराप देत असते, भिक्कारणी म्हणून हिणवत असते। हे तिचे शब्द सुरूच असतात। आनंदी मात्र काही बोलत नाही, फक्त तिचं दिलेलं काम करत असते। आता शिल्पा म्हणत असते, माझ्या भावाला इथे हे असले अश्रू ढाळून आणि त्याचबरोबर इथे अशा पद्धतीने बोलून घोळात घेतलं असेल, पण मी तुझं काही ऐकून घेणार नाही। एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, ह्या घरची तू भिक्कारडी आहेस, या घरामध्ये भिक्कारडी बनूनच आलेली आहेस आणि इथून सुद्धा तू भिक्कारडी बनूनच निघून जाशील असं ती बोलत असते। आणि त्यानंतर तू ह्या राजाची राणी, ह्या महालाची राणी बनण्याचे स्वप्नसुद्धा तुझ्यामध्ये पाहायची लायकी नाही आहे असं सुद्धा ती बोलत असते। इथून पुढे ही असली मोलकराचीच कामं तुला करायची आहे, समजलं? आणि तेव्हा आता इथे आनंदी म्हणत असते, असं काय करताय, मालक साहेबांनी माझ्यासोबत लगीन केलं आहे। तेव्हा आता इथे शिल्पा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगायच्या नाही आहे, समजलं तुला? ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। तेवढ्यातच जिन्यातून चपलांचा आवाज येतो आणि चपलांचा आवाज आल्यानंतर शिल्पा मात्र लगेचच नौकरांना खुणावत असते आणि म्हणत असते, पटकन हिला उभी करा। आणि नौकरसुद्धा अक्षरशः तिचंच ऐकतात। लगेचच नौकर आता इकडे आनंदीला उठून बाजूला उभी करत असतात आणि आनंदीला उठून बाजूला उभी केल्यानंतर आता युगंधर समोर काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी आल्या नाही पाहिजे असं शिल्पाला वाटत असतं। जेव्हा युगंधर तिथे येतो त्यावेळेला मात्र लगेचच आनंदीसुद्धा थोडीशी घाबरल्यासारखी वाटत असते। आनंदीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची भीती वाटत असते। आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आरती ही अण्णाकडे जाते, आबांकडे जाते आणि आबांना म्हणत असते, आबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे। मग आबा म्हणत असतात, काय झाले, बोल ना। आबा मला ना आनंदीची फार काळजी वाटते। म्हणजे बघा ना, इथे आनंदी लग्न करून गेली, लग्न करून गेल्यानंतर तिच्यासोबत कोणी पाठराखीण वगैरे कोणीच गेली नाही आणि तिच्यासोबत आपलं काही फारसं बोलणंसुद्धा झालं नाही। आबा मला असं वाटतंय की मी तिला एकदा जाऊन भेटून येऊ का? तेव्हा आबा म्हणत असतात, आरते मला एक गोष्ट सांग, हे बघ तू माझी थोरली नात आहेस, सगळ्यात जवळची। आनंदी तर आहेस गं, पण तू सुद्धा तितकीच जवळची आहेस। आरते तुझ्या शब्दात वेगळे आणि चेहऱ्यावर तुझ्या वेगळं आहे, खरं खरं सांग काय झाले? तेव्हा आरती म्हणत असते, आबा आता खरंच सांगते बघा, तुम्हाला सांगू का, मला ना इकडे फार टेन्शन आलं आहे। इथे ना शलाका मॅडम आल्या होत्या आणि शलाका मॅडमचं असं म्हणणं आहे की आनंदीला त्यांनी त्या घरची सून म्हणून स्वीकारलं नाही आहे। त्यांच्या घरामध्ये राहणारे जे लोक आहेत ना त्यांनी आनंदीला सून म्हणून स्वीकारलं नाही असं त्या म्हणत होत्या आणि त्यामुळे मला ना फारच जास्त टेन्शन आलं आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। त्याच वेळेला आबा म्हणत असतात, आरते तू बरोबर बोलायलीस, मला सुद्धा तेच टेन्शन आलं आहे। आनंदी कशी असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, पण मला सांगा आबा, मालक साहेबांनी तिच्याबरोबर स्वतः लग्न केलं आहे। मग मालक साहेबांनी स्वतः लग्न केलं आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे तेच मला काही कळत नाही आहे, काय करावं त्यासुद्धा गोष्टी मला कळत नाही आहेत असं ती बोलत असते। आबा मी काय म्हणते, आपण फॅक्टरीत गेल्यावर एकदा शिर्के साहेबांशी ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर बोलून घ्यायच्या का? आपण जर सविस्तर बोलून घेतलं ना तर मग समजेल। हो चालेल ना असं आबा म्हणतात। दुसऱ्या बाजूला युगंधर आता खाली आलेला असतो। युगंधर खाली आल्याबरोबर तो म्हणत असतो, आई कुठे आहे, मला आईशी बोलायचं आहे। तेव्हा आता इकडे शिल्पा म्हणत असते, आई
आई कोणत्या अवस्थेत असेल ते तुला कळतंय का? असं म्हटल्याबरोबर आता इकडे युगंधर लगेचच त्याच्या आईकडे बोलायला जात असतो आणि तेवढ्यात जाता जाता तो आनंदीला विचारत असतो, आनंदी तू बरी आहेस ना? तुला काही त्रास तर होत नाही आहे ना? तेव्हा शिल्पा म्हणत असते, तिला काय धाड भरली, ती तर चांगलीच आहे ना. मग आता लगेचच युगंधर म्हणत असतो, आनंदी तुला काही लागलं तर इकडे ह्या नौकर वर्ग आहे, काही लागलं काही पाहिजे असेल तर तू त्यांना बिनधास्त सांगू शकतेस, असं तो बोलतो आणि त्याबरोबर लगेचच आता त्याच्या आईला भेटण्यासाठी खोलीमध्ये निघून जातो. आता तो तर खोलीमध्ये निघून गेलेला असतो, पण आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र शिल्पाने आनंदीला पुन्हा एकदा धक्का दिलेला असतो. तिच्या हाताला धरलेलं असतं आणि हाताला धरूनच ती तिला तिची जागा दाखवायला घेऊन जात असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे आरती आणि त्याचबरोबर आबा हे फॅक्टरीमध्ये असतात. आता ते शिर्केंना म्हणत असतात, शिर्के साहेब आम्हाला खरंच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे आनंदीबद्दल. शिर्के साहेब खरं सांगू का, आम्ही गरीब माणसं हो. आनंदी एवढ्या मोठ्या घरामध्ये लग्न करून गेली आहे आणि त्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची. माझी पोरगी तिथं बरी आहे ना? तिच्या घरच्यांनी म्हणजे सासरच्या माणसांनी इथे मालक साहेबांच्या घरच्यांनी तिला सून म्हणून स्वीकारले ना? ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला विचारायच्यात, प्लीज सांगा ना. तेव्हा शिर्के म्हणत असतात, अहो आबा तुम्हाला तुमच्या पोरीवर विश्वास नाही आहे का? अहो तुमच्या पोरीचा तिथे गृहप्रवेश झाला आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि आनंदीचं मन एवढं चांगलं आहे ना की तिचं मन तिच्या मनाने आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ती सर्वांना लगेचच जिंकून घेणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तेव्हा आरती म्हणत असते, शिर्के साहेब तुम्ही हे खरं सांगताय ना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, हो मी अगदी खरं सांगत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे आता शिर्के म्हणत असतात, उलट आरती तुझ्यासाठी एक फार आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा लगेच आता आरती म्हणत असते, माझ्यासाठी कोणती आणि कसली आनंदाची गोष्ट आहे? अगं तुझं काम बघून आणि त्याचबरोबर इथे कंपनीमध्ये एवढं सगळं काही तू करतेस ना, ते सगळं काही बघून तुझं प्रमोशन झालेलं आहे, असं म्हटल्याबरोबर आता इकडे आरती म्हणत असते, काय सांगताय काय? खरंच शिर्के साहेब तुम्ही हे खरंच सांगताय? हो, तुला आता मुंबईला जायचं आहे आणि त्यामुळे तुझं प्रमोशन झालं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू का आरती, मालक साहेब तुला सगळ्या गोष्टी समजून सांगतील, डिटेलमध्ये सगळं काही सांगतील. खरंच तुझं फार फार अभिनंदन. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, खरंच तुमचे ना अगदी मनापासून धन्यवाद आहे. त्याचबरोबर आता लगेचच इकडे खरंच मला ना फार आनंद होत आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला तिला तर आनंद झालेलाच असतो. तेव्हा ती आबांचं सुद्धा आता कौतुक करते आणि आबासुद्धा म्हणत असतात, खरंच ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे फार आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही युगंधरची आई आहे ना, ती युगंधरची आई तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि तेव्हा युगंधर आई आई म्हणतच आतमध्ये जातो. तेव्हा ती मात्र त्याच्याशी काहीच बोलत नाही. युगंधर म्हणत असतो, आई हा असा अबोला मला सहन होत नाही आहे गं, प्लीज बोल ना काहीतरी, प्लीज बोल ना माझ्याशी काहीतरी. हे बघ असं शांत बसू नकोस ना, तुझ्या अशा शांत बसण्याचा मला त्रास होतोय गं. त्यावर ती म्हणत असते, अरे कसं शांत बसणार आहे, बोल ना, सांग ना, काय करू मी? अरे तू असं कसं वागू शकतोस? काय उत्तर देणार आहे मी समिधाला? तू असं का केलंस? त्यावर युगंधर म्हणत असतो, आई माझ्या एका अशा वागण्यामुळे तुला एवढा त्रास होतोय का गं? का नाही होणार त्रास? बोल ना. अगं आई मी जे काही केले ना ते काहीतरी गोष्टीचा विचार करूनच केले. कसला विचार केलायस? समिधाचा चेहरा तुझ्या नजरेसमोर आला नाही का हे सगळं काही करताना? अगं आई आला नाही असं कसं? तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर नेहमीच आहे आणि आलासुद्धा गं. त्या मुलीवर माझं प्रेम आहे, मी तिला वचन दिले किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तिच्यासोबत लग्न केलं नाही आहे. त्यावेळेस परिस्थिती तशी होती. अरे कसली परिस्थिती तशी होती? बोल ना, काय झालं असतं? हां, अरे एवढा वाघासारखा गडी माझा तू, आणि आज तू एवढा हातबल झालायस आणि त्या पोरीबरोबर लग्न करून आलायस. का केलंस तू असं? युगंधर म्हणत असतो, ह्या कंपनीची एवढी मोठी धुरा सांभाळण्यासाठीच मी हे सगळं काही केलं आहे आणि त्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आई मी तुला खरं सांगायलोय, हे बघ
त्यावेळेला ती म्हणत असते, नाही, पण मला हे पटलेलं नाही आहे. युगंधर म्हणत असतो, आई, हे बघ, मी तुला आजचा 1 दिवस देतो. जर या एका दिवसामध्ये तू माझ्याशी बोलली नाहीस आणि हा अबोला सोडला नाहीस ना, तर मी तुला खरं सांगतो, मी हे घर सोडून निघून जाईल. मी इथे राहणारसुद्धा नाही. असं युगंधर आता त्याच्या आईला सांगत असतो. तेव्हा त्याची आई म्हणत असते, आता हेच दिवस पाहायचे बाकी होते का? तू काहीही करणार आणि आम्ही तुला माफ करायचं आणि तू सरळ सरळ आम्हाला ती धमकी देणार का? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे युगंधर तिथून निघून जातो. दुसऱ्या बाजूला आता इकडे आनंदीला हिने धक्का दिलेला असतो. आनंदीला धक्का दिल्यानंतर आनंदी मात्र खाली जमिनीवर पडते. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा म्हणत असते, तुला असं वाटत असेल की ह्या घरची मालकीन तू आहेस आणि तुझ्या हातामध्ये सगळं काही आहे असं तुला वाटत असेल, पण तुला गोष्टी लक्षात येत नाही आहेत. ह्या घरची मालकीन मी तुला अजिबातच होऊ देणार नाही, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेवायची, समजलं का? आणि त्याहूनही तुझी अशी हालत करणार आहे ना मी, की काही विचारूच नको. आणि त्याचबरोबर तुला मी आणखी एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, की इकडे तू माझ्या भावाची बायको जरी बनून आलेली असलीस ना, तरीसुद्धा तू ह्या घरामधली एक पांढरी पाल आहे, समजलं तुला? तुला मी कधी अशी उचलून फेकून देईल ना ते कळणारसुद्धा नाही. ह्या फरशी पुसायच्या कपड्यासारखे अशी पिळून वाळत घालेल मी तुला, समजलं का? असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, पण तुम्ही माझा एवढा रागराग का करायलाय? अहो, मालक साहेबांनी स्वतः माझ्याशी लग्न केलंय आणि तुम्ही माझा असा रागराग नाही करू शकत. तेव्हा ती म्हणत असते, हे सगळं तू मला सांगू नकोस आणि मी तुझं हे काही ऐकूनसुद्धा घेणार नाही, समजलं का? आणि त्याचबरोबर माझ्या भावाच्या प्रॉपर्टीकडे बघून हे सगळं काही झालेलं आहे, कळलं का तुला? आणि तुला असं वाटत असेल की तू माझ्या भावाबरोबर लग्न करशील आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील, तर ते मुळात तसं काही होणारच नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट, ह्या घरची मालकीन फक्त ही शिल्पा आहे, समजलं? आता आनंदीला मात्र अश्रू अनावर होत असतात. शिल्पाचं हे वागणं, हे बोलणं मात्र तिला समजत नसतं. मग आता शिल्पा तिच्या हाताला पकडते आणि शिल्पा तिच्या हाताला पकडूनच आता इकडे ओढत ओढतच तिला किचनमध्ये घेऊन येते. जेव्हा ओढत ओढत किचनमध्ये घेऊन येते त्यावेळेला मात्र ती तिला धक्का देते आणि तेव्हा आनंदी मात्र खाली कोसळलेली असते. तेव्हा शिल्पा पुन्हा तिच्या हाताला पकडते आणि किचन वट्ट्यावर धक्का देते आणि म्हणत असते, आजपासून तुझी ही जागा आहे, समजलं? भिकारड्याने इथे राजवाड्यामध्ये राहण्याची स्वप्न पाहू नये. तुला जे काही करायचं आहे ते तू ह्या नोकरांसोबत राहून करायचं, कळलं का तुला? तू ह्यांच्यामध्ये, ह्या कळपामध्ये राहून काय जे काही करायचं आहे ना ते तू कर, सटवे, समजलं तुला? आणि तू ह्या घरातली एक पांढरी पाल म्हणूनच राहणार आहेस, असं सुद्धा शिल्पा तिला बोलत असते. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, तू देवघर, हॉल, त्याचबरोबर उंबरठ्याजवळ सुद्धा फिरकायचं नाही आहेस. आणि जर तू हे किचन सोडून दुसरीकडे कुठे फिरकलीस ना, तर गाठ मात्र माझ्याशी आहे, समजलं? अशी उचलून तुला कुठेतरी दूर फेकून देईल ना, ते तुला कळणारसुद्धा नाही. असं म्हणून आता इकडे हेच तुझं जग आहे, हेच तुझं विश्व आहे. माझ्या भावाजवळ जाऊन माझी तक्रार जर केलीस ना, तर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर आता इकडे बाकीच्या नोकरांना सुद्धा शिल्पा सक्त ताकीद देत असते आणि म्हणत असते, तुम्हा सर्वांना सुद्धा मी एक गोष्ट सांगते, जर जर युगंधरच्या कानावर काही खबर गेली, जर युगंधरला जर काही समजलं, तर तुम्हाला कामावरून तर काढून टाकेलच, पण तुमची चामडी सोलूनच त्यावर मीठ चोळायला सुद्धा कमी करणार नाही, असं ती बोलते आणि निघून जाते. तेवढ्यातच आता बाकीचे सुद्धा निघून जातात. एक नौकर आलेला असतो, त्याने शिर्केंकडून ते आनंदीचं गाठोडं घेऊन आलेला असतो. जेव्हा ते गाठोडं आणतो तेव्हा मात्र तो म्हणत असतो, हे आनंदीताईचं गाठोडं आहे, त्यांच्याकडनं हे सामान आलं आहे. तेव्हा आनंदीकडे ते गाठोडं देण्यात येतं. तेव्हा लगेच आता सुमन इथे आनंदीला थोडंसं पाणी प्यायला देते आणि म्हणत असते, तुम्ही आराम करा, मी आलेच. असं म्हणून आता आनंदीच्या हातामध्ये ती पाण्याचा ग्लास देते. आनंदी मात्र ते गाठोडं तसंच तिथे घेऊन बसते आणि पाण्याचा ग्लास बाजूला ठेवते. आता आनंदी ते गाठोडं उघडून बघत असते. आनंदी ते गाठोडं उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये
तिच्या आबांनी दिलेली त्यामध्ये अन्नपूर्णा असते. अन्नपूर्णा ती पाहते, हातामध्ये घेते आणि त्यानंतर म्हणत असते, आबा आबा तुम्ही मला ते घर सोडताना एक गोष्ट सांगितली होती आणि ती म्हणजेच की ही अन्नपूर्णा तुम्ही माझ्यासोबत आशीर्वाद म्हणून दिली होती. तुम्ही मला असं सांगितलं होतं की ही अन्नपूर्णा प्रत्येकाचं पोट भरेल. तेव्हा आनंदी लगेचच अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेते आणि म्हणत असते, आबा तुम्ही बोललेलं अगदी खरं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता मी अजिबातच इथे एकटी नाही आहे. ही अन्नपूर्णा माझ्यासोबत आहे आणि अन्नपूर्णा माझ्यासोबत असल्याकारणाने काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी एकटी नसणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो अन्नपूर्णाचा आशीर्वाद आता इकडे ती घेत असते आणि अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता मात्र तिला तेवढाच आनंदसुद्धा झालेला असतो. आता अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर म्हणत असते, आता कायम मी हिच्यासोबत असणार आहे आणि ती माझ्यासोबत असणार आहे, असं सुद्धा ती बोलत असते. इकडे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्वजण जेवायला बसलेले असतात. आता लगेचच इकडे युगंधर म्हणत असतो, आनंदी कुठे आहे? आनंदी जेवली का? तेव्हा आता शिल्पा म्हणत असते, हो ती कधीच जेवली, आराम करत आहे. मुद्दामच खोटं सांगत असते. तेव्हा इकडे आता ही धनश्री तर ना यात्रेहून आल्यापासून तिचं काय चाललंय ना ते काही कळतच नाही. कुठे असते आणि काय करते ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच कळत नाही, असं ती म्हणते. आणि त्यानंतर धनश्री आलेली असते. आता जेव्हा धनश्री येते त्यावेळेला मात्र इकडे आता ती म्हणत असते, भाऊजी मला एक गोष्ट सांगा, मी ह्यांना कंटिन्यू फोन करते पण हे काही केल्या माझा फोनच उचलत नाही आहेत. भाऊजी खरं खरं सांगा काय झालेलं आहे, हे कुठे आहेत? तुम्ही मला त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहात की नाही? भाऊजी प्लीज मला सांगा ना हे कुठे आहेत म्हणून. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा म्हणत असते, काय झाले? तू ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून का आणि कशामुळे लपून ठेवतोयस? तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? का असं वागतोयस तू? आमच्यापासून लपून ठेवण्यासारखं काही आहे का रे? असं सुद्धा आता इकडे त्याची आई विचारत असते आणि बोलत असते. तेव्हा बोल ना, कुठे आहे तो? असं सुद्धा ती लोक विचारतात. त्यावेळेला मात्र इथे आता युगंधर म्हणत असतो, तो जेलमध्ये आहे. काय? जेलमध्ये? अरे तो तुझा भाऊ आहे ना, मग तुझा भाऊ चक्क जेलमध्ये कसा काय? तो का आणि कशामुळे जेलमध्ये गेलाय? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, तो गेला नाही, मीच त्याला जेलमध्ये पाठवलंय. मग मीच त्याला जेलमध्ये पाठवलंय तर त्याला मी का आणि कसं काय सोडून आणू? आता इकडे सर्वांना धक्का बसतो की युगंधरनेच त्याला जेलमध्ये का आणि कशामुळे पाठवलं असेल, म्हणूनच धक्का बसलेला असतो. इकडे आता सगळेजण विचार करतात. शिल्पा म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली त्याला जेलमध्ये पाठवण्याची? त्याने असं काय केलं आहे की तू त्याला जेलमध्ये पाठवलंस? असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता युगंधर म्हणत असतो, त्याने खूप मोठी चूक केली. त्याने काय केले ते तरी सांग. मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, त्याने आनंदीचं लग्न मोडले. लग्न मंडपामधून आनंदीच्या नवऱ्याला त्याने गायब केले. आनंदीला गायब केलं. आनंदीच्या अंगचटीला जाण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याचमुळे मी त्याला जेलमध्ये पाठवले. असं बोलल्याबरोबर आता मात्र सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा इंटरेस्टिंग आहे. प्रोमो थोडासा तोच आहे, पण शिल्पाने मात्र इथे आता युगंधरला जाब विचारलाय आणि ती म्हणत असते, त्या भिकारड्या आनंदीसाठी तू इकडे तुझ्या भावाला जेलमध्ये पाठवलंयस आणि तो तर तसा वागला, ठीक आहे, पण आनंदीसोबत लग्न करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता का तिला न्याय मिळवून देण्यासाठी? बोल ना, का असं केलंयस? का त्या आनंदीबरोबर तू लग्न केलंयस? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला आनंदी ही ती किचनमध्ये असते आणि तेव्हा सविता मावशी तिच्याकडे येतात आणि तिला म्हणत असतात, आनंदी तुला मालक साहेबांनी बोलवले. मग आता आनंदी लगेचच आनंदात असते आणि म्हणत असते, मला आणि मालक साहेबांनी बोलवले का आणि कशासाठी बोलवलं असेल असा विचार येतो मनामध्ये, पण आनंदसुद्धा झालेला असतो. मग आता धावतच इकडे मालक साहेबांकडे जाते आणि मालक साहेबांकडे गेल्यानंतर आता तोच प्रोमो आहे. युगंधर तिला म्हणत असतो, आपल्या नात्यामध्ये खूप अंतर आहे वयामध्ये. माझी जबरदस्ती नाही आहे तुला ह्या नात्यात अडकून राहण्यासाठी. पण आणखी एक गोष्ट सांगायला बघ आनंदी,
आपल्या ह्या दोघांच्या नात्याचं भविष्य तुझ्या निर्णयावर आहे. तुला राहायचंय की जायचंय हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आनंदी शेवटी काय निर्णय घेते हे पाहणं कमालीचं असणार आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.